नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गेल्या 3 महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार सातत्याने घसरत आहे। म्हणजे ऑक्टोबरमध्ये ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचलेला बाजार आता निचांकी पातळीवरती घसरून आलाय। गुंतवणूकदारांसाठी हा साप शिडीचा खेळ झालाय। कधी वर जाईल आणि कधी शेपटीतून खाली जाईल, काही सांगता येत नाही। भारतीय शेअर बाजार घसरण्यामागे परकीय गुंतवणूकदारांची विक्री हे एक मोठं कारण आहे। ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FIIs हे बाजारातून पैसा काढून घेत आहेत। परिणामी शेअर बाजाराला उठण्याची संधीच मिळत नाही। यामध्ये अनेक दिग्गज स्टॉक्स देखील देशोधडीला लागलेत। परंतु अशी अचानक परकीय गुंतवणूकदारांनी बाजाराकडे का बरं पाठ फिरवली असेल? भारतीय बाजारपेठेमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये विदेशी गुंतवणूकदारांचं आउटगोईंग हे वाढलंय। केवळ जानेवारीबद्दलच बोलायचं झालं तर NSDLच्या आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच FPIs यांनी गेल्या महिन्यामध्ये बाजारातून 77,000 कोटी रुपयांची विक्री केली आहे। परदेशी गुंतवणूकदार आपला पैसा भारतीय बाजारातून काढून घेत इतर देशांच्या बाजारांमध्ये गुंतवत आहेत। जानेवारी 2025 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 77,000 कोटी रुपयांहून अधिकची विक्री केलेली आहे। गेल्या 3 महिन्यामध्ये तब्बल 1,77,000 कोटी रुपये हे काढून घेण्यात आलेत। तज्ज्ञांच्या मते परकीय गुंतवणूकदारांचं प्राधान्य हे उच्च परतावा आहे। बाजारातील स्थिरता, तरलता आणि कराशी संबंधित गोष्टी पाहून विदेशी गुंतवणूकदार बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात। गेल्या 20 वर्षांमध्ये निफ्टीने दरवर्षी सरासरी 14.5% परतावा दिलेला आहे, जो खूपच आकर्षक दिसत होता। परंतु डॉलरमध्ये पाहिल्यावरती तो अगदी नगण्य दिसतो, कारण 20 वर्षांपूर्वी एका डॉलरची किंमत 40 रुपये होती, परंतु आता त्याची किंमत अगदी 87 रुपयांवरती आली। म्हणजेच रुपयाचं मूल्य हे अगदी निम्म्याहून जास्त घसरलंय। तर दुसरीकडे FIIs डॉलरमध्ये गुंतवणूक करतात आणि डॉलरमध्येच पैसे काढतात, त्यामुळे या घसरणीचा त्यांच्या परताव्यावरती परिणाम होतो। FIIsला डॉलरचा फायदा होतो, त्यामुळे रुपया घसरल्यावरती ते पैसे काढून घेतात, कारण त्यांना तेवढा परतावा मिळत नाही। रुपयाच्या घसरणी व्यतिरिक्त परकीय गुंतवणूकदारांची भारतामध्ये आणखी एक अडचण आहे, ती म्हणजे भारताची कर प्रणाली। भारतामध्ये गुंतवणूक केल्यावरती विदेशी गुंतवणूकदारांना 12.5% दीर्घकालीन कर म्हणजेच लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा भरावा लागतो। त्याचबरोबर अमेरिकेत गुंतवणूक करताना त्यांना कुठलाही कर भरावा लागत नाही। आता नवीन आयकर कायद्यामध्ये यामध्ये बदल होणार का, हे पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, पाहूयात नवीन आयकर प्रणाली येत्या आठवड्यामध्ये सादर होणार आहे। तर मग त्याचा कसा परिणाम बाजारावरती होईल ते पाहणं जास्त महत्त्वाचे ठरणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।